हॅलो मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपण मी ब्लाऊज कटिंगला घेतलेले आहेत, कारण ब्लाऊज मला अर्जंट द्यायचे आहे। तर आजचं शेड्यूल आपलं इथे ब्लाऊज स्टिचिंगचं आहे। तर काल पण मला वेळ मिळाला नाही, शक्यतो मी आदल्या दिवशीच कटिंग करून ठेवते, परंतु मला वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे मी आज कटिंगला घेतलेले आहेत। तर इथे आपला एक ब्लाऊज कट करून झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता, हा ब्लाऊज आपण कट करून घेतलेला आहे। हा दुसरा सेकंड ब्लाऊज कट करतोय आणि तिसरा ब्लाऊज आपण कट करून ठेवलेला आहे। तर तो पण आपला म्हणजे आपल्याला टिचिंग करायचं आहे। तर जो तिसरा ब्लाऊज आहे तो कट केलेला, तो कालच केलेला आहे आणि तो काल टिच झाला नाही। मग आज आपल्याला असे 3 ब्लाऊज कट म्हणजे टिचिंग करायचे आहेत, 2 आता कटिंग करायचे आहेत। तर त्याच्यातला आता फक्त हा एक राहिला। चला म्हटलं बोलता बोलता काम करता करता तुमच्याशी पण शेअर करावं। तर कशा पद्धतीने माझं हे डेली शेड्यूल असतं आणि सिंपल ब्लाऊज आहेत। तर हे सिंगलच ब्लाऊज आहेत। आता ह्या कस्टमरचे जे मी मार्किंग करते, तर ह्या कस्टमरचे अजून 2-3 ब्लाऊज आहेत जवळजवळ, परंतु ते नाही द्यायचे, हे मला त्यांना अर्जंट द्यायचे आहे। ऍक्च्युली हे ब्लाऊज त्यांनी कधीपासून टाकलेले आहे। साडी त्यांची पिको फॉल करून दिलेली, बाहेर दिली होती म्हणून ती साडी दिलेली, फक्त ब्लाऊज तेवढं बाकी आहे। तर सिंपल ब्लाऊज आहे आपलं इथे। आता त्यांचं जे आधीचं ब्लाऊज होतं ते मी शिवून दिलं होतं त्यांना लॉंग बाईचं। आता हे जे आपल्याला शिवायचं आहे ते शॉर्ट बाईचं शिवायचं आहे। तर आपल्याला शॉर्ट बाईचं इथे मेजरमेंट काढावं लागेल, म्हणजे स्लीवचं। तर आपण डायरेक्ट पेपरवरती न करता ब्लाऊज पिसावरतीच करणार आहोत। न्यूजपेपरवरती कटिंग करून ठेवल्यामुळे ते डायरेक्ट असं मार्किंग करूनच कट करायला लागतात, डायरेक्ट नाही कट करायचे, नाहीतर मग मेजरमेंट हे चुकू शकतो, कमी जास्त होतं। त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेते। कटोरीचा मेजरमेंट कट करताना नेहमी तिरकस कपड्यावरती कट करायचे। आपले व्हिडिओ भरपूर अपलोड आहेत कटोरी ब्लाऊजचे, तर ते तुम्ही बघा। बऱ्याच ताईंना माहिती नाही, तर तुम्ही तो आवर्जून बघा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की आपण कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने, कटोरीचा पार्ट आपण कशा पद्धतीने ठेवून कट करतो। तर आज अर्जंट काम असल्यामुळे आपल्याला थोडंसं फास्ट काम करावं लागणार आहे। आणि काल ऍक्च्युली लाईट पण गेली होती, लाईव्ह आली होती, मी तुम्हाला बोलली होती। तर काल लाईट बरच वेळ गेली होती, त्याच्यामुळे मला कालचं काम थोडंसं माझं एक ब्लाऊजचं काम पेंडिंग पडलं होतं। तर ते ब्लाऊज आपल्याला आज स्टिच करायचं आहे। ते प्रिन्स कट आहे आणि आपण हे जे ब्लाऊज कट केलेले आहेत हे कटोरी ब्लाऊज आहेत। पेपर कटिंग अगदी परफेक्ट करून ठेवल्यामुळे ते कुठेही कमी जास्त करायचं नाही, आपल्याला डायरेक्ट ठेवून मार्किंग करून कट करून घ्यायचे आहेत। फक्त आता राहिलं आपलं स्लीव्स। तर स्लीव्स आपण आधी हे पार्ट कट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पटापट अस्तरवरतीच मार्किंग करून घेणार आहोत। आज थोडंसं उशीर झालंय मला, ब्लाऊज टिचिंगला जवळजवळ खूप उशिरा बसलीये मी आज, कारण सकाळीच बसायचं होतं। ऍक्च्युली मी थोडीशी झाडांची साफसफाई करत होती, गॅलरी वगैरे आणि पार्किंग धुवत होती, त्याच्यामध्ये झाडांची पण थोडीशी साफसफाई केली, त्याच्यामुळे थोडंसं उशीर झालंय। एखादं एक्स्ट्राचं काम काढलं तर आपलं शिलाई काम थोडंसं त्याच्यामध्ये लेट होतं, असं होतं। पाऊस पण खूप सारखा येतोय, थंडी पण खूप वाढलेली आहे। तुमच्याकडे कसा पाऊस आहे ते मला नक्की सांगा।
आपण इथे सर्व जे ब्लाऊज टीच करणार आहोत ते सर्व अस्तरचे आहेत, बिना अस्तरचा एक पण ब्लाऊज नाही. शक्यतो मी कधीतरी नेहमीचं कस्टमर असलं तर अस्तरचे ब्लाऊज घेते, नाही तर मग बिना अस्तरचे ब्लाऊज मी शक्यतो घेतच नाही. अस्तरचेच ब्लाऊज टीच करते, कारण बिना अस्तरचे ब्लाऊज मध्ये जास्त परवडत नाही. शिलाई ऑलरेडी इकडे कमी आहे. आता इथे ज्या कस्टमरचं ब्लाऊज आपल्याला टीच करायचे त्यांची शॉर्ट बाहीचं मेजरमेंट घ्यायचंय. आता इथे त्यांचं हे ब्लाऊज आहे ते शॉर्ट बाहीचं आहे आणि मी शिवून दिलेला होता तो लॉंग बाहीचा होता. इथे तुम्ही बघू शकता हा लॉंग बाहीचा मी इथे ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर याचं लॉंग बाहीचं जी मुंडा खोली असते ती चेंजेस असते, त्याच्यामुळे हे आपण नाही वापरू शकत. फक्त मुंडा राऊंड जो असतो बाहीचा तो आपल्याला बघून घ्यायचा आहे. तर इथे मुंडा राऊंड मी चेक करून बघते. तर इथे मी 8.5 इंच घेतलं होतं मुंडा राऊंड, थोडं हेल्दी साईजचं आहे. त्यांची जी शॉर्ट बाही आहे ती आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे. तर त्यांची शॉर्ट बाही आहे ती 3.5 इंचाची आहे आणि जो बाहीचा घेर आहे तो पण आपण मोजून घेणार आहोत. इथे 6.5 आहे, तर 3.5 इंचाची स्लीव्ज असेल. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, कपड्यावरती सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सेम आपलं जसं स्लीवचं मेजरमेंट असतं त्याच पद्धतीने पेपर कटिंग दाखवते तसंच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. मुंडा खोली इथे मी 2.25 इंच घेतलेली आहे. 3.5 इंचच्या स्लीवला मी 2.25 इंच मुंडा खोली घेतलेली आहे. 8.5 इंच आपला इथे जो मुंडा राऊंड आहे हे बघा अशा पद्धतीने बऱ्याच सारी विचारतात बाही कमी पडते, मुंडा राऊंड नुसार कट करायचं. इथे मी मुंडा राऊंड बघून घेतलेला आहे आणि तो इथे जी तिरकस आपण रेषा ड्रॉ करतो तिथे आपल्याला ते मुंडा राऊंडचं मेजरमेंट टाकायचं आहे. त्याचे सेंटर काढून आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचे असतात मुंड्याचे स्लीव्ज मध्ये. तर आता इथे मी बाही ही ड्रॉ करून घेणार आहे अशा पद्धतीने. आता आपण इथे सर्व पार्ट कट करून घेतलेले आहेत. मेन फॅब्रिक आपल्याला मेन फॅब्रिक वरती जे अस्तरचे पार्ट आहेत ते ठेवून घेते मी अशा पद्धतीने आणि कट करून घ्यायचे आहेत ते आपल्याला. इथे जे गॅप असणार तिथे आपण पाइपिंगच्या पण पट्ट्या काढून घेणार आहोत.
पायपिंगच्या पट्ट्या काढताना मी अशा पद्धतीने स्केलच्या सहाय्याने मार्किंग करून घेत आहे। इथे 4 पट्टे आपण काढून घेणार आहोत कारण आपला डबल कपडा फोल्ड आहे इथे। तर इथे आपले 2 ब्लाउज कट झालेले आहेत। अजून एक ब्लाउज आपण कट करून ठेवलेला आहे। मशीनवर बसताना मी चष्मा लावते। शक्यतो मशीनवरती बसताना थोडस नजरेचा चष्मा जरी लावला, मला ऑलरेडी चष्मा आहे त्याच्यामुळे चष्म्याची गरजच असते। पेपर कटिंग करून झाल्यानंतर मी पेपर लगेच ज्या कस्टमरचं असेल ते अशा पद्धतीने सेट करून ठेवते। तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी ह्या पद्धतीने, आणि ज्या त्या कस्टमरचं तिथे ठेवते। आता ते मी माझं हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ते मी परत बॉक्समध्ये जसंच्या तसं ठेवणार आहे, कारण नेहमीचं कस्टमर असल्यामुळे त्यांना ब्लाऊज आपल्याला ते द्यायला लागणार आहे। आणि हा एक ब्लाऊज आपल्याला टिच करायचा आहे। तर हा कालच स्टिच करायचा होता मेन म्हणजे, परंतु लाईट सुद्धा गेली होती त्याच्यामुळे टिच केला नव्हता। तर हे अस्तर वगैरे जोडून ठेवलेले आहे, फ्रंट बाजूचा पार्ट आणि स्लीव्स फक्त आपल्याला बॅक साईडचं जोडायचं आहे। तर अशा पद्धतीने हे तिन्ही ब्लाऊज आज आपल्याला टिच करायचे आहेत आणि 2 दिवसात मी इतके ब्लाऊज टिच केले आहेत। तर एका ब्लाऊजचं तर तुम्हाला 2 ब्लाऊजचे मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेले आहे। तर हा एक ब्लाऊज प्रिन्सेस कट मध्ये हा एक ब्लाऊज शिवलेला आहे मी। तर हा जो ब्लाऊज शिवला आहे तो मी जवळजवळ 42 साईजचा शिवलेला आहे आणि हा सुद्धा 42 एकाच कस्टमरचे आहे। याची पफ स्लीवचा डिझाईनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पायपिंग सुद्धा याला मी लावली त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती होईल। आणि फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे याची। त्याच्यानंतर हे काल ब्लाऊज शिवलेले आहेत मी। तर काल मला 3 ब्लाऊज शिवायचे होते परंतु झालं नाही म्हणून 2च ब्लाऊज शिवले। तर खूप सुंदर असे हे पण ब्लाऊज झाले। त्याच्याबरोबर तुमच्याबरोबर लाईव्ह पण केलं मी, मग लाईव्ह मध्ये थोडासा वेळ गेला अशा पद्धतीने, त्याच्यामुळे मग तो एक ब्लाऊज शिल्लक राहिला असं झालं। तो पण अर्धवट हे जोडून वगैरे ठेवलेला आहे। तर हा एक ब्लाऊज शिवला, हा पण प्रिन्सेस कट आहे आणि 40 चेस्ट साईजचा आहे। म्हणजे ऍक्च्युली हे सुद्धा 42 साईज आहे, परंतु डीप गळा असल्यामुळे मी 40 साईजचं मेजरमेंट कट केलं। बॅक साईडचा पार्ट आणि फ्रंट साईडचा पार्ट आहे ना तो मी बरोबर 42 साईजचाच कट केलेला आहे। आणि हा ब्लॅक आहे, फिनिशिंग खूप सुंदर आलेले आहे। ब्लाऊज पीस सुद्धा खूप सुंदर आहे। हा जो ब्लॅक ब्लाऊज पीस आहे ना तो खूपच सुंदर आहे, प्लेन वाटतो परंतु जसं पैठणी साडीवरचे ब्लाऊज पीस असतात ना क्वालिटी वगैरे असते सेम तसाच आहे। आणि मटका गळा शिवलेला आहे, सिंपल असं नॉट लावायला सांगितलेली त्यांनी। खूप छान ब्लाऊज हा पण तयार झालेला आहे आणि शॉर्ट बाईचा आहे, फक्त याच्यामध्ये पफ स्लीव। आणि हे बघा हा ब्लाऊज तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये, खूप सुंदर झालेला आहे। तर याचं डिटेलमध्ये मी तुमच्याबरोबर व्हिडिओ, माझ्याकडे अजून ब्लाऊज आहे ते अजून मी टिचिंगला घेतलेले नाही आहेत। तर मी अशा पद्धतीने हा ब्लाऊजची कटिंग आणि टिचिंग टाकणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून मुलींसाठी किंवा आपण सुद्धा खूप छान घालू शकतो। अगदी स्लीवलेस नाही, हे जर आपण घातलं ना ते स्लीव्ज आपली अशा पद्धतीने हे जे गेदर्स असतात ना लेअर वगैरे ते खालीपर्यंत येतात, खूप छान वाटतं। तर हा एक ब्लाऊज आपण टिच केलेला आहे, खूप सुंदर वाटतो। आता आपण इथे मी हे 2 दिवसात ब्लाऊज शिवलेले आहेत। तर हा सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये दाखवला होता, म्हणजे याचं कटिंग टिचिंग ज्या दिवशी मला करायचं होतं त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं, थोडंसं त्याचं पण शेअर केलं होतं तुम्हाला। अशा पद्धतीने हे 2 ब्लाऊज स्टिच केले। ऍक्च्युली पावसाळा चालू आहे तर थोडंसं कंटाळा पण येतो, जसं की कंटाळवाना वाटतो, ब्लाऊज शिवूशी वाटत नाही, परंतु कस्टमरचे ब्लाऊज घेतले म्हणून ते आपल्याला द्यायलाच लागतील। कारण पेंडिंगचे हे जे ब्लाऊज मी कट केलेले ते पेंडिंगचे ब्लाऊज आहेत, कारण आता जसं जसं कस्टमर फोन करतायत तसं तसं मी आता प्रत्येकाचे ब्लाऊज हे टिच करून देणार आहे। तर आता हे ब्लाऊज आपण साईडला ठेवून घेऊया आणि टिचिंगला सुरुवात करणार आहोत।
तर मैत्रिणींनो, आता इथे आपल्याला ब्लाऊज शिवायला घ्यायचे आहे. तर बाहेर पाऊस पण चालू आहे. तुम्हाला एक नजर दाखवते बाहेर कसं वातावरण आहे. तर बघू शकता कंटिन्यू असाच पाऊस चालू आहे. काही वेळेस खूप जोरात पाऊस येतो. कालपासून थोडासा पावसाचा जो कमी असं झालेलं आहे. तर थोडा थोडा असा पाऊस नेहमी चालू असतो. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता झाडांची साफसफाई आज मी केली. व्यवस्थित गॅलरी पण साफ करून काढलेली आहे. आणि पुढे असं मोकळं आहे. मी जिथे राहते तिथे पूर्ण मोकळं आहे. वरती जे टेकडी सारखं दिसतंय ना, तिथे गार्डन आहे. खूप मोठं गार्डन आहे. इकडे आपले मनी प्लांट पण आलेले आहेत. व्यवस्थित खूप सुंदर असं झालंय. मी वेल वरती चढवलेली आहे. आणि समोर इथे मी जे कपडे कस्टमरचे ठेवलेले आहेत, खाली बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी जे उरलेले कपडे वगैरे असतात ते अस्तरचे तुकडे वगैरे ते मी आवरून ठेवते बॉक्समध्ये. आणि आरसा लावलेला आहे. आरसा ऍक्च्युली कस्टमर येतात ना त्यावेळेस ब्लाऊज ट्राय करून बघतात. मग बघण्यासाठी मी तो आरसा स्पेशल कस्टमरसाठी लावलेला आहे तिथे. आणि आता इथे पेंडिंगचे ब्लाऊज, हे सर्व पेंडिंगचे ब्लाऊज आहेत माझ्याकडे. कारण ऍक्च्युली अर्जंट आले, अर्जंटच शिवत बसते. त्याच्यामध्ये एक डोहाळे जेवणाचा ब्लाऊज आलेला आहे, तो मला अर्जंट गुरुवारपर्यंत शिवून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आजचं आपलं हे शेड्यूल असणार आहे. तर आता आपण इथे ब्लाऊजला टिचिंगला सुरुवात करणार आहोत. तर धागे वगैरे जवळच ठेवलेले आहेत मी, कारण लागले की लगेच लागतात ना. सर्व माझं इथे जे ह्या रॅकवरती सर्व मटेरियल माझं बसून जातं. आणि नेहमी दुसऱ्या मशीनवरती जी माझी पिकोची मशीन आहे त्याच्यावरती मी नेहमी बॉबिन वगैरे ठेवते. आणि बॉबिन मध्ये लगेच धागा पण भरता येतो आपल्याला. आता जो आधी कस्टमरला ब्लाऊज द्यायचा आहे ना, तो मी आधी तयार करून घेणार आहे इथे. कधी कधी मला व्हिडिओ शूट करायचा असला की मी मशीन सरकवून घेते आणि त्याच्यानंतर समोरून दाखवते मी तुम्हाला. आता मी थोडस साईडला लावलेलं आहे. ब्लाऊज आपल्याला सिंपल शिवायचे आहेत, जास्त डिझाईनचे वगैरे नाही आहेत. अगदी गोल गळ्याचे शिवायचे आहेत आणि एक मटका गळ्याचा आहे. तर अशा पद्धतीने आपले ब्लाऊज हे सिंपल असणार आहेत. सर्वात पहिल्यांदा बॉबिन मध्ये धागा भरून घेऊया. तर इथे आपल्या मशीन मध्ये धागा माझा टाकून झालेला आहे. व्यवस्थित परफेक्ट असं मी ओवून घेतलेला आहे. आदल्या दिवशी तयारी केली ना तर मग डायरेक्ट आपण ब्लाऊज घेऊन धागा घेऊन डायरेक्ट शिवायलाच बसतो. म्हणजे कमी वेळामध्ये आपलं ब्लाऊज पटकन तयार होतात. परंतु कधी कधी होतं एखाद्या दिवशी वेळ नाही भेटला का मग आपल्याला दुसऱ्या दिवशीच तयारी करायला लागते. त्याच्यामध्ये एखाद तास आपला जातो. तर अशा पद्धतीने हे सर्व तिन्हीच्या तिन्ही ब्लाऊज मी आज संध्याकाळपर्यंत टीच करून घेणार आहे. जवळजवळ मला 5 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. धागा अडकलेला आहे. कधी कधी असं होतं ना, अर्जंट शिवायला बसलं की त्यावेळेसच धागा अडकतो खालच्या बॉबिन मध्ये. ऍक्च्युली माझ्या हे मशीनला थोडं थोडं आता प्रॉब्लेम यायला लागला. धागा अडकतो, नाही तर धागा मध्येच तोडतं.
मी ब्लाऊज शिवताना एकदाच सर्व पार्ट असतात ना त्यांचे अस्तर जोडून घेते, एकदाच जोडून घेते आणि त्याच्यानंतरच मग मी सर्व जे मेन फॅब्रिक असतं ते एक्स्ट्राचं कट करते. तसं सोपं पडतं आपल्याला. तर इथे मी ब्लाऊज स्टिच करून घेते आणि फायनल ब्लाऊज झाले का मी तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो, इथे आपले 2 ब्लाऊज इथे स्टिच करून झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने आधी मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. याला आता मी हुक लावून घेणार आहे. तर हुक आपले लगेच होतात. त्याच्यानंतर हा पण ब्लाऊज स्टिच झालेला आहे. हा कटोरी ब्लाऊज आहे आणि हा सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे. गळा दोघांचा सेम आहे आपला. डीप राऊंड नेक आहे, परंतु बिना नॉटचा शिवलेला आहे. त्याच्यानंतर हा कटोरीचाच घेतलेला आहे, परंतु मध्ये सेंटरमध्ये मी टक्स टाकलेला आहे, जेणेकरून टोक वगैरे ते अगदी म्हणजे कसं आहे, टोक वगैरे दिसू नये म्हणून त्याच्यासाठी मी मध्ये टक्स टाकलेला आहे. जास्त पण टोक दिसत नाही, पण जे अगदी जॉर्जेटच्या साड्या असतात ना त्यांचं टोक दिसतो थोडंफार, त्याच्यामुळे मी मध्ये टक्स टाकलेला आहे. आता आपण हा तिसरा ब्लाऊज इथे टिचिंगला घेतलेला आहे, तर हा पण टिचिंग करून घेणार आहे मी. तर अशा पद्धतीने जे पेंडिंगचे ब्लाऊज आहेत ते मी ह्या पद्धतीने काढून देते. तर तुम्ही कशा पद्धतीने पेंडिंगचे ब्लाऊज जर असतील तर तुम्ही कशा पद्धतीने टीच करता किंवा तुमच्याकडे काही आयडिया असेल तर ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर आता सध्या माझं पेंडिंगचे जे ब्लाऊज आहेत ना ते शिवायचं चालू आहे. ऍक्च्युली रक्षाबंधनचे पण ब्लाऊज आहेत आपल्याकडे शिवायला आणि त्याच्यानंतर रक्षाबंधनचे पण ब्लाऊज आपल्याला शिवून द्यायचे आहेत. त्याच्यानंतर साड्या पण पिको फॉलला आलेल्या आहेत थोड्याफार, तर त्या पण आपल्याला करायच्या आहेत. मी फॉल इथे धुवून ठेवलेले आहेत. ते आपल्याला इथे ज्यावेळेस जास्त लोड नसेल, जसं की रात्रीच्या थोडं बसता बसता असं थोडंसं आराम पण होतं आणि बसून आपल्याला पिको करता येईल, या पद्धतीने मी रात्रीच्या शक्यतो पिकोचं काम करते. तर पिको फॉल पण आपल्याला करायचे आहे, तर शक्यतो वेळ मिळाला तर आज रात्री करणार आहे. तर आता जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत. तर हा ब्लाऊज आपला इथे टीच करायचा, फक्त अस्तर वगैरे जोडून ठेवलेला आहे मी. फक्त आपले आता एकमेकांचे पार्ट आहे ते व्यवस्थित जोडायचे आहेत आणि फिटिंग करायचे आहे. तर हा पण सिंपल ब्लाऊज आहे, डेली यूज साठी असतो ना तसा ब्लाऊज आहे आणि हा प्रिन्सेस कटचा आहे. तर ऍक्च्युली ह्या ताईंनी मला ऑलरेडी आधीच शिलाई दिलेली आहे, त्याच्यामुळे हे ब्लाऊज मला म्हणजे शिवून द्यायलाच लागणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आपलं. तर असं आपलं आजचं शेड्यूल होतं. तर मी इथे जवळजवळ 3 ब्लाऊज आज टीच केलेले आहेत. तुम्ही किती ब्लाऊज शिवता ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. मी तर 3 ब्लाऊज शिवले. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगते, कधीतरी लय अर्जंट असलं तरच मी जास्त ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करते, नाहीतर नाहीच करत. 3 ब्लाऊज सफिशियंट होतात, कारण जास्त पण लोड घेऊन नंतर उगीच त्रास होतो. त्याच्यामुळे मी इथे घरातले पण कामं आवरून आणि नंतर आपले हे ब्लाऊजचं काम करत बसते. तर अशा पद्धतीने हे कस्टमरचे ब्लाऊज आपलं टीचिंगचं आजचं शेड्यूल होतं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, जर माझ्याकडे एक ब्लाऊज आहे तर त्याला फ्रिल लावायची आपल्याला स्लीव्हजला. तर बऱ्याच वेळा काय होतं, एखादा कस्टमर म्हणतं की नाही मला इथे फ्रिल लावायची, आता न्यू फॅशन आलेली, मग लॉंग स्लीव्हजला. तर मी काय करते, मॅचिंगची ब्लाऊज डायरेक्ट घेते आणि मॅचिंग नुसार मी लेस आणते. आता तुम्हाला दाखवते इथे मी. हे बघा, ह्या ब्लाऊजला आपल्याला याला फ्रिल लावायची आहे. तर आधी हा ब्लाऊज मी शिवलेला आहे, परंतु फ्रिल नव्हती लावलेली, बिना फ्रिलचं. परंतु त्यांना फ्रिल पाहिजे होती, मग मी डायरेक्ट ब्लाऊज मागून घेतला आणि फ्रिल अशा पद्धतीने मॅचिंग घेऊन आली. थोडी जास्त आणलेली, परंतु परफेक्ट अशी मॅच होणार आहे त्याला. आणि ही जी फ्रिल आहे ती नेट मध्ये आहे, थोडीशी ही जी फ्रिल आहे ती अशी तिरकस मध्ये तयार केलेली, थोडीशी वेगळी, जसं आपण सरळ प्लेट्स पाडतो तशी नाहीये, थोडीशी डिफरन्स आहे. तर अशा पद्धतीने ही आपली फ्रिल इथे आपल्याला
लावून घ्यायची, नुसती फ्रिल खाली दिसायला पाहिजे। तर ह्या पद्धतीने आपण इथे आता ही फ्रिल अटॅच करून घेणार आहोत। हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपण हे अटॅच करणार आहोत, कारण त्याचा धागा मॅचिंग आहे आपला इथे। तर अशा पद्धतीने आजचं शेड्यूल होतं। तर परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।